नमस्कार. माझं नाव प्राची मोहन कुलकर्णी. मी व्यावसायिक गटामधून व्याख्यान मी सावरकर या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिते. माझा विषय आहे मी मतदान का करावं. प्रसिद्ध विचारवंत अब्राहम लिंकन यांनी आपल्याला सांगितलं आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि ह्या लोकशाहीने मला जो अधिकार दिला आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार. आता तुम्ही मला विचाराल की मतदानाचा अधिकार मी कशाला बजावा किंवा माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की खूप फरक पडणार आहे. कारण आपल्याला इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की केवळ एका मतामुळे निकाल हा पूर्ण पालटला. आणि अब्राहम लिंकनच्या ज्या लोकशाहीच्या तत्वाचा किंवा मूल्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याची गुरुकिल्ली ही आपल्या मतदानाच्या अधिकारामध्ये, आपण बजावलेल्या आपल्या हक्क आणि कर्तव्यामध्ये आणि ज्या प्रकारे आपण त्या गोष्टींची सांगड घालतो याच्यामध्येही आपल्याला आढळून येते. आता मी मतदान का करावं, तर जो उमेदवार निवडून येणार आहे ही मतदानाची 5 मिनिटाची प्रक्रिया नसून माझ्या पुढच्या 5 वर्षाचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. मी मतदान यासाठी करावं की जो उमेदवार निवडून येईल त्या उमेदवाराला मला विविध प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळेल. आता तुम्ही म्हणाल की मत न दिल्यानंतर सुद्धा तुम्ही जाऊन प्रश्न विचारू शकता, पण आपण असं करतो का? कारण मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर मला त्या उमेदवारापर्यंत पोचता येतं किंवा मी त्या उमेदवाराला प्रश्न विचारण्यासाठी बांधील असते. त्यांनी जे कुठल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासनं आहेत मी ते पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने आपण वापरू शकतो आणि त्या अंमलबजावणीपर्यंत पाठपुरावा केल्याने आपल्या समस्या सुटू शकतात. आता जेव्हा तुमच्या घरी येतात आणि ते म्हणतात की आम्हाला मतं द्या, त्यावेळेला तुमचं एक सुजाण नागरिक म्हणून असं कर्तव्य करायला पाहिजे तुम्ही की त्या उमेदवाराची जे कुठली पार्श्वभूमी आहे, मग ती राजकीय असो किंवा त्यांनी आत्तापर्यंत केलेली कामं असो, त्यांनी जे काही जाहीरनाम्यात मांडलेल्या गोष्टी असो, तुम्ही त्या योग्य पद्धतीने पारखल्या पाहिजेत. जर तुम्ही ते योग्य पद्धतीने पारखल्या, ते जेव्हा तुमच्या घरी येतात तेव्हा दरवाजे बंद करणं म्हणजे प्रगतीचे दरवाजे बंद करण्यासारखं आहे. त्यांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांना तुमच्या समस्या सांगता आल्या पाहिजेत तुम्हाला आणि त्यांचे नंबर्स तुम्ही घेतले पाहिजेत, कार्यालयाला भेटी दिल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक प्रदूषणमुक्त, खड्डेमुक्त किंवा वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेलं शहर हे नुसतं विकसित म्हणजे की स्मार्ट शहर न होता खऱ्या अर्थाने तुम्ही एक जीवनमान उंचावू शकाल. मी मतदान का करावं? कारण जर मी मतदान केलं नाही तर मी एखादा चुकीचा उमेदवार जो की निवड प्रक्रियेसाठी सक्षम नाहीये, त्या व्यक्तीचा जो मार्ग आहे तो मोकळा करतीये. माझ्या एका मतामुळे त्या पूर्ण प्रक्रियेला फरक पडू शकतो, पण मी आज मत न दिल्यामुळे चुकीचा उमेदवार त्या पदावर येण्याची शक्यता असते. आता तुम्ही म्हणाल की मतदान मी करावं, पण मतदान करताना मी काय लक्षात घ्याव्या गोष्टी, तर सक्षम नेतृत्व. आता आपण जर आपल्या स्वप्नातल्या शहराचा विचार केला, मी जेव्हा असा विचार करते की मला पुण्यामध्ये सायकल स्वार होऊन कानाला हेडफोन लावून संगीताचा आनंद घ्यायचा आहे, तर ते प्रत्यक्षात हे स्वप्न कधीतरी साकार होईल का? आणि जर मी असं रस्त्याच्या मध्यभागी सायकल स्वार होऊन जर निघाले तर निश्चित एखाद्या खड्ड्यात पडेल. तर माझ्या स्वप्नातलं शहर हे कसं आहे, ते खूप सुंदर आहे, ते खूप खड्डेमुक्त आहे, ते कचरामुक्त आहे, तिथे कचऱ्याचं प्रॉपर व्यवस्थापन झालेलं आहे किंवा सौर ऊर्जेचा वापर केलेला आहे. तर या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये वाव देणारा किंवा या गोष्टी अंमलात आणणारा जर उमेदवार हवा असेल, तर तुम्हाला हेही बघितलं पाहिजे की माझ्या स्वप्नातल्या शहराची व्याख्या आणि माझं वास्तवमध्ये असलेलं शहर याच्यामध्ये जी दरी आहे ती कशी मला मिटवता येईल आणि त्यासाठी असणारा उमेदवार हा कसा मला निवड प्रक्रियेतनं समोर आणता येईल, जेणेकरून मला काही प्रमाणात माझ्या समस्या त्यांच्यासमोर मांडता येतील किंवा माझ्या काही कल्पना त्यांना देता येतील, ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक खऱ्या अर्थाने आपण स्मार्ट सिटी म्हणून वापरू शकू. आता जेव्हा आपण सुरक्षिततेचा विचार करतो, मी खरंच सुरक्षित आहे का आणि ही सुरक्षितता मला माझ्या शहराने दिली आहे का, तर त्याचं उत्तर हे नाही येतं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ही सुरक्षितता महिलांच्या बाबतीत असेल, लहान मुलांच्या बाबतीत असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत असेल,
ही काही प्रमाणात बिघडत चालली आहे. आणि मतदान केल्याने एखादा उमेदवार ह्या गोष्टी सुधारू शकतो. मग तो उमेदवार कसा असेल, त्याची ध्येय काय असतील, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे. मतदान मी का करावं, तर सक्षम नेतृत्वासाठी करावं. सक्षम नेतृत्व असल्याने माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर माझं जीवनमान आधीपेक्षा जास्त चांगलं होणार आहे, माझ्या समस्या कमी होणार आहेत आणि मतदानाचा हक्क बजावल्याचा मला एक प्रकारचा आनंद मिळणार आहे. त्यानंतर आपण एखाद्या निर्णय प्रक्रियेमध्ये जेव्हा सहभागी होतो, त्यावेळी त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा आनंद काही वेगळा असतो. काही वेळेला आपण असं म्हणतो की प्रत्येक सिस्टीममध्ये भ्रष्टाचार चालतो. त्या भ्रष्टाचाराला आळा आणण्यासाठी आपण काय करू शकतो आणि कुठले उमेदवार आणल्याने हा भ्रष्टाचाराचा जो काही प्रादुर्भाव सगळीकडे वाढला आहे, ती भ्रष्टाचाराची कीड आपल्याला कशी कमी करता येईल. तर हे आपल्याला जेव्हा आपण विचार करतो, अभ्यास करतो, उमेदवारांची आपण वेगवेगळ्या प्रकारे पाहणी करतो, त्यावेळेला आपल्याला ह्या प्रक्रियेमध्ये सामोरं जायला सोपं पडतं. सो मला असं वाटतं की आपला देश किंवा आपलं शहर किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर हा फक्त काही घटकांनी बनलेला नसतो, तर आपण सगळ्यांनी मिळून तो बनवला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. आणि 5 वर्षांनी येणारं मतदान हे पुढे दीर्घ काळासाठी परिणाम करणारं असल्यामुळे आपण सर्वांनी मतदान हे केलंच पाहिजे. एवढं बोलून मी इथे थांबते. थँक्यू. धन्यवाद.